हॅलो गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 26 मार्च 2024 सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो प्रिव्हियसली आपण बघितलंच आहे की मार्केटमध्ये काय झालंय. फेडचे इंटरेस्ट रेट डिसिजन नंतर जे आहे इन्फ्लेशन डेफिनेटली वाढलेलं होतं आणि त्यानंतर त्यांचं जे की इंटरेस्ट रेट डिसिजन नंतर मार्केट्सने कसं बिहेव केलंय हे आपण बघितलंय, कसं या ठिकाणी प्राइस ऍक्शन आपल्याला बघायला मिळाली. सो येस, थोडंसं ब्रेकडाऊन आपण बघितला. प्राइस ने थोडंसं ड्रॉडाऊन दाखवलं, स्पेशली निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं. आणि त्यानंतर आपण एक बाउन्स पण बघितलाय. सो प्राइसने जी रेंज ब्रेक केली होती तर ती रेंज ब्रेक करून परत त्या ठिकाणी प्राइस त्याच रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करताना आपल्याला सध्या दिसते. सो येस, आणि जर आपण काही गोष्टी बघितल्या की यामागे कोणत्या गोष्टी होत्या त्या फॉल मागे, तर फेडचे इंटरेस्ट रेट डिसिजन असेल, इलेक्ट्रल बॉन्ड्सचा इश्यू असेल, परत त्यानंतर आपण जर मागच्या 3-4 दिवसांमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्यात. ज्यावेळी मार्केटला सुट्टी होती, अरविंद केजरीवाल जे आहेत त्यांना अटॅक झाली आणि परत आपले इलेक्शन्स येत आहेत तर सीड्स रिलीज होत आहेत. खूप साऱ्या गोष्टी सोबत घडतायत. आणि जर आपण थोडंसं आंतरराष्ट्रीय गोष्टींवरती फोकस केलं, थोडंसं जिओ पॉलिटिकल टेन्शन पण या ठिकाणी वाढलेलं दिसतंय मागच्या 2 दिवसांमध्ये. सो रशियामध्ये एक टेररिस्ट अटॅक झालाय आणि तो जो काही अटॅक आहे त्यानंतर पुतीन जे आहेत प्रेसिडेंट, तर त्यांचं जे की स्टेटमेंट तुम्ही जर बघाल तर डेफिनेटली आपल्याला सर्वांना माहिती आहे ते जे की व्यक्तिमत्व आहे थोडंसं अग्रेसिव्ह आहे. तर त्यांचं कशा प्रकारे रिॲक्शन असणार आहे या टेररिस्ट अटॅक नंतर, तर ते डेफिनेटली फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर अजून एक न्यूज अशी आहे की इस्रायलने जे आहे ते युएस चीफ कौन्सिल मध्ये भाग घेण्यासाठी थोडंसं नकार दिले की ते तिथे गेले नाही. युएस मध्ये भाग घेतला नाही इस्रायलने. तर हे पण जे की गाझा आणि पॅलेस्टाईन आपण जे की सध्या मागे वॉर बघितलं तर त्याच्या वरनं पण तिथे काहीतरी अजून टेन्शन सुरू आहे. परत अजून खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत जिओ पॉलिटिकली ते पण घडतायत यासोबतच. आणि अजून पुढे परत आरबीआयचं इंटरेस्ट रेट डिसिजन आहे, अशा असंख्य गोष्टी पुढे लाईन्ड अप आणि आजूबाजूला पण घडतायत. तर मला तरी पर्टिक्युलरली असं वाटतं की जे की ट्रेडिंग सेशन्स असणार आहेत सध्या तर खूप व्हॉलेटाईल असू शकतात. एक पोटेन्शियल एक मोमेंट जे आहे ते अपसाईड किंवा डाऊनसाईड आपल्याला बघायला मिळू शकते. अपसाईड चान्सेस थोडेसे कमी आहेत. अपसाईड जर आपण मोमेंट बघाल तर तेवढं मोमेंटम सोबत बघणार नाही मे बी, किंवा एक स्ट्रेट मोमेंट मे बी आपण बघणार नाही. बट डाऊन साईड जर कधी प्राइसने आता ब्रेकडाऊन केलं तर एक खूप छान फॉल तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळेल. सो एक पोटेन्शियल डाऊन साईड डेफिनेटली पॉसिबल आहे अशा ज्या काही गोष्टी आजूबाजूला घडतात तर त्यानंतर. सो येस, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळी घडतं त्यावेळी युएस मार्केट्सने तुम्ही बघू शकता काय केलंय. आपल्या मार्केटला तर डेफिनेटली सुट्टी होती काल, तर युएस मार्केट्स गॅप डाऊन ओपन झाले आणि लोअर लेवल्सलाच क्लोज होताना आपल्याला दिसले. S&P असेल, डाव जोन्स असेल, डाव जोन्स स्पेशली थोडंसं जास्त वीक आहे आणि त्यानंतर नॅसडॅक असेल. तर हे तिन्ही इंडायसेस जे आहेत ते थोडेसे युएस मार्केट्स आहेत तर डेफिनेटली निगेटिव्ह साईड क्लोज झालेत. आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर डॉलर इंडेक्स जे आहे तर डॉलर इंडेक्स डेफिनेटली या ठिकाणी बाउन्स आपल्याला डॉलर इंडेक्स मध्ये बघायला मिळाला, जे इक्विटी मार्केटसाठी बिलकुल चांगलं नाहीये. 10 year यील्ड बॉन्डचे इंटरेस्ट रेट जर बघितले आपण तर ते पण थोडेसे काल वाढताना दिसलेले आहेत. आता या सगळ्या गोष्टींसोबतच क्रूड ऑइलचे प्राइसेस सुद्धा या ठिकाणी वाढतात. ओके, गोल्डचे प्राइसेस सुद्धा या ठिकाणी वाढतात. सो ही एक गोष्ट फार थोडंसं चिंताजनक वाटते. म्हणजे ज्यावेळी इक्विटी मार्केट पण वाढतंय त्यासोबत कमोडिटीज पण वाढताय आणि बॉन्ड यील्ड्स पण वाढतात. सो हे कुठंतरी या ठिकाणी कोरिलेट करत नाही. सो हे डेफिनेटली सर्व गोष्टी आपण म्हणू शकतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो ज्यावेळी इक्विटी मार्केट वर जातं त्यावेळी डेफिनेटली गोल्ड आहे किंवा आपण जे कमोडिटीज म्हणतो त्यांच्या किमती जे आहेत ते खाली येत असतात. पण जर इक्विटी आणि जर कमोडिटी दोन्ही मार्केट जर सोबत परफॉर्म करत असतील किंवा अप्रिशिएट करत असतील तर मे बी कुठेतरी एकाला या ठिकाणी माघार घ्यावी लागेल आपण म्हणू शकतो, किंवा गिव्हअप करावा लागेल. सो एकतर इक्विटी मार्केट गिव्हअप करेल किंवा कमोडिटी मार्केट. सो ह्यावरती एक लक्ष ठेवून आपल्याला राहावं लागेल. आणि जर आपण बघितलं डेली टाइम फ्रेमवर तुम्ही जर बघाल तर ऑलरेडी एक बुलिश कॅन्डल दिसते. त्यानंतर वीकली कॅन्डलवर जर आपण बघितलं, ओके, वीकली कॅन्डलवर जर बघितलं तर एक मोठी बेरिश कॅन्डल या ठिकाणी आपल्याला प्रिव्हियस वीक मध्ये मिळाली होती. मागच्या वीक मध्ये आपल्याला एक काइंड ऑफ हॅमर या ठिकाणी बघायला मिळाली. आता सिंपल एक प्राइस ऍक्शन आहे की जर प्राइस ही जी कॅन्डल तुम्हाला लास्ट वीक मध्ये जी बनलेली कॅन्डल दिसते ती या कॅन्डलच्या हायच्या वर जर प्राइस क्लोज झाली तर परत आपण ऑल टाइम हाय कडे जाऊ शकतो. आणि जर प्राइसने या कॅन्डलचा लो ब्रेक केला तर खूप
मोठं टार्गेट या ठिकाणी डाऊन साईड तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे मी म्हणेल की 21,000 पर्यंत सुद्धा प्राइस येताना या ठिकाणी येण्याची पॉसिबिलिटी मग असू शकते. त्यानंतर मंथली टाइम फ्रेमवर पण आपण जाऊन बघाल तर एक गोष्ट नोटीस करण्यासारखी अशी आहे की एक जी की बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळाली होती, त्यानंतर काइंड ऑफ फॉलोअप नाहीये. सो असं पोटेन्शियल फॉलोअप नाहीये. सो स्ट्रॉंग नाहीये प्राइस, आता त्यामध्ये स्ट्रेंथ उरलेली दिसत नाही. सो तुम्ही बघू शकता की छोटे छोटे न्यूट्रल कॅन्डल्स प्रत्येक मागील 3 महिन्यांपासून जो न्यूट्रल कॅन्डल्स बनतात, जे असंच इंडिकेट करतायत की वर जाण्यामध्ये प्राइसला तर फार ती स्ट्रेंथ उरलेली नाही. आपण असं म्हणू शकतो की तेवढं स्ट्रेंथ नाहीये सध्या प्राइस मध्ये की प्राइस वर सस्टेन करेल किंवा अजून या ठिकाणी वरच्या दिशेत मुवमेंट करेल. सो मे बी प्राइस एक रिट्रेसमेंट देऊ शकते. ह्या गोष्टीची जास्त शक्यता या ठिकाणी दिसते. आता जर आपण बघितलं की आज गिफ्ट निफ्टी कुठे ट्रेड करते, तर गिफ्ट निफ्टी नक्कीच ट्रेड करते 22,000 जवळजवळ 107 या लेवलच्या आसपास, जे आपल्याला छोटासा गॅपअप सजेस्ट करतंय. मे बी आपण 20-25 पॉईंटच्या गॅपअप सोबत ओपन होऊ शकतो किंवा फ्लॅट सुद्धा ओपन होऊ शकतो. तर चला बघूया छोट्या टाइम फ्रेम वरती जर प्राइस या ठिकाणी फ्लॅट ओपन झाली तर कशा प्रकारे, किंवा गॅपअप ओपन झाली तर कशा प्रकारे आपल्याला आज प्लॅन करायचा आहे. सो या सर्व लेवल्स या ठिकाणी ड्रॉ केलेले आहे. तुम्ही बघू शकता की प्राइस जे आहे त्या छान फॉल केलं होतं, त्यानंतर एक सपोर्ट घेऊन 21,700 लेवलवरती सपोर्ट घेऊन प्राइसने परत बाउन्स दाखवलाय. सो आता प्राइसने एक रिसेंट जो की हाय बनवलाय 22,183 आपण म्हणू शकतो. सो यावर जर प्राइस सस्टेन झाली, ओके, या हायच्या वर जर प्राइस सस्टेन झाली तर नक्कीच तुम्ही परत वरच्या दिशेत जे आहे 22,500 या लेवल पर्यंत प्राइसला जाताना मे बी बघू शकता. ओके, बट प्राइस जर जेवढे जास्तीत जास्त वेळ 22,200 या लेवलच्या खालीच या ठिकाणी सस्टेन करेल, जरी आज प्राइस गॅपअप ओपन झाली, पण तुम्हाला जर असं दिसतंय की प्राइसला अवघड जात आहे की 22,200 ला ब्रेक करणे, किंवा ब्रेक जरी केलं पण सस्टेन करत नाही, परत खाली येत आहे 22,200 असं जर काही दिसलं, तर जास्तीत जास्त चान्सेस असतील की प्राइस खाली येईल. मग हे ओळखायचं कसं, तर प्राइस जर वर जाईल आणि या ठिकाणी हाय बनवला, परत जो काही हाय बनतायत ते या ठिकाणी लोअर हायच बनतायत, असंच बनताना जर तुम्हाला दिसलं तर नक्की प्राइस या ठिकाणी खाली होऊ शकते. किंवा दुसरी गोष्ट अशी बनू शकते की प्राइस जरी वर गेली तर या ठिकाणी न्यूट्रल खूप सारे छोटे छोटे कॅन्डल्स बनताय न्यूट्रल, आणि या ठिकाणी प्राइस असं या ठिकाणी एक राऊंड शेप बनवेल आणि त्यानंतर मग प्राइस खाली येऊ शकते. ओके, सो असं एक या ठिकाणी बघू शकता तुम्ही. किंवा अजून एक पॉसिबिलिटी अशी आहे की प्राइस जरी वर गेली तर एक या ठिकाणी शार्प तुम्हाला फेक ब्रेकआउट बघून तुम्हाला शार्पली प्राइस या ठिकाणी सडनली खाली येऊ शकते. ह्या गोष्टीचं एक पॉसिबिलिटी आहे. सो मोस्ट ऑफ प्रोबेबली प्राइस या ठिकाणी खाली येऊ शकते. ही एक ट्रेंड लाईन या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करायची आहे. सो जे काही सेफ ट्रेडर्स आहेत तर त्यांनी ज्यावेळी ही ट्रेड लाईन ब्रेक होईल त्यावेळी अग्रेसिव्ह शॉर्ट या ठिकाणी ऍड करू शकतात. ओके, एक छान ऑपॉर्च्युनिटी असेल. आता दुसरी जी शक्यता आहे की प्राइस वर पण जाऊ शकते, बट आपल्याला वरच्या दिशेत बेट कधी करायचं की प्राइस 22,200च्या वर ब्रेक केल्या, प्राइसने एक रिटेस्ट केलंय आणि परत ज्यावेळी की हा हाय तोडेल रिसेंट, त्याच वेळी या ठिकाणी आपल्याला 22,200च्या वरच्या दिशेत ट्रेड करायचा आहे. तोपर्यंत तरी मला वाटतं की वरच्या दिशेत आता या ठिकाणी आपण सध्या तरी लॉंग साइड बेट करू शकत नाही. ओके, सो प्राइस साइडवे सुद्धा राहू शकते. पीसआर जर आपण बघितलं तर 1 आहे जवळपास. कॉल आणि पुट मध्ये सेम ओआय आहे जवळपास. सो स्ट्रॉंग ओआय आहे दोन्ही बाजूला. सो यास प्राइस साइडवे सुद्धा राहू शकते. सो अनलेस जोपर्यंत ही ट्रेंड लाईन खाली ब्रेक होत नाही आणि जोपर्यंत 22,200च्या वर प्राइस जास्तीत जास्त वेळ सस्टेन करत नाही, तोपर्यंत या ठिकाणी आज काही ट्रेड बनत नाहीये. सो यस, ही ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर तुम्ही नक्कीच शॉर्ट साइड या ठिकाणी ट्रेड करू शकता आणि याची पॉसिबिलिटी सुद्धा आहे. बट मे बी आज होऊ शकतं किंवा उद्या होऊ शकतं. सो त्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्लॅन करू शकता. सो सर्वांनी यानुसार प्लॅन करा. बँक निफ्टी जर मध्ये जर आपण बघितलं तर बँक्स जे आहेत ते डेफिनेटली टॉपिंगचे साइन्स इंडिकेट करताय. बँक निफ्टीने रिसेंटली खूप छान ट्रेंड लाईन या ठिकाणी ब्रेक केली होती. तुम्ही बघू शकता सपोर्ट ट्रेंड लाईन, आणि त्या सपोर्ट ट्रेंड लाईनच्या खालीच या ठिकाणी बँक निफ्टी ट्रेड करताय. त्याच्या वर या ठिकाणी सस्टेन होत नाहीये बँक निफ्टी. सो हे डेफिनेटली जोपर्यंत या ट्रेंड लाईनच्या खाली आहे तोपर्यंत बँक निफ्टी सुद्धा वीक आहे. आणि जसं बँक निफ्टीने या ठिकाणी ही लेवल ब्रेक केली 46,500, तर नक्कीच बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला एक छान फॉल या ठिकाणी डाऊनसाइड बघायला मिळेल. आणि बँक निफ्टीने जसं 47,000 ही लेवल वरच्या दिशेत ब्रेक करून जास्तीत जास्त वेळ सस्टेन केलं, तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला वरच्या दिशेत जवळजवळ 47,800 पर्यंत सुद्धा या ठिकाणी टार्गेट्स बघायला मिळतील. 47,500 आणि 47,800 हे दोन टार्गेट या ठिकाणी वरच्या दिशेत बँक निफ्टीमध्ये दिसतात. बट लक्षात घ्या, जसं मी सांगितलं सुरुवातीला की खूप काही गोष्टी आजूबाजूला घडतात आणि मार्केटला जर कोणत्या एका दिशेत जायचं असेल तर ही एक मोठ्या लोकांसाठी संधी असते
की काहीतरी दाखवायचं एक आणि करायचं एक, म्हणजे मार्केट तुम्हाला दाखवणार एक आणि ऍक्च्युली जाईल एका दुसऱ्याच दिशेत. सो ह्या गोष्टी मोस्टली होतात. व्होलॅटिलिटी वाढते, अस्थिरता मार्केटमध्ये वाढते. सो थोडंसं जपून ट्रेड करायचं आहे. सो लगेच जी काही गोष्टी होते मार्केटमध्ये त्याला रिॲक्ट करू नका, थोडंसं विचार करा, थांबा, कन्फर्मेशन जास्तीत जास्त घ्या तुमच्या बाजूने. जास्तीत जास्त खात्री ज्यावेळी असेल एखाद्या ट्रेडमध्ये त्यावेळी मग तो ट्रेड तुम्ही घेण्याचा विचार करू शकता. अशा वेळी तुमचं जे काही आहे ट्रेड सक्सेस होण्याची शक्यता आणि प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्तीत जास्त असेल. सो अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता. थोडंसं जे काही आहे की आजूबाजूला काय घडतंय तर त्या गोष्टींसोबत अपडेटेड राहा. अँड यस, एन्जॉय करा आजचं ट्रेडिंग सेशन. रिस्क अँड मनी मॅनेजमेंट फॉलो करा प्रॉपर. आज आहे फिन निफ्टीची एक्सपायरी, तर जर तुम्ही फिन निफ्टी सोबत ट्रेड करत असाल तर इन द मनी आणि ॲट द मनी सोबतच या ठिकाणी ट्रेड करा. भेटूया आपण नेक्स्ट इन्साइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.